सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी में नेशनल रोड अथॉरिटी व पीडब्ल्यूडी के अनेक विभाग में आरडी सावन कंस्ट्रक्शन कंपनी ने अधिकारियों के साथ में मिलकर से 80 करोड़ का किया घोटाला। पीडब्ल्यूडी विभाग में भ्रष्टाचार को लेकर मुंबई मराठी पत्रकार संघ में पत्रकार परिषद की गई आयोजित। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नहीं करेंगे कार्रवाई तो करेंगे कोर्ट का रुख। देखिए खबरें आज भी के लिए मुंबई ब्यूरो रिपोर्ट। MIDC नॅशनल हायवे आणि 2-3 आणखी विभाग आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचारामध्ये सर्वात जास्त जे भ्रष्टाचार ज्यांनी केला आहे त्या कंपनीचं नाव आहे आरडी सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड। ही आरडी सामंत प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे या कंपनीचे मालक आरडी स्वतः रवींद्र सामंत आणि त्यांचे चिरंजीव किरण सामंत आहेत आणि हे आरडी सामंत हे जे आज आपल्याकडे महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत, महाराष्ट्रामध्ये एका खात्याचं नेतृत्व करतायत ते माननीय उद्योग मंत्री उदय सामंत यांचे वडील आहेत आणि त्यांचे भाऊ आहेत। ही कंपनी जी आहे ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्यांच्या कुटुंबाची कंपनी आहे। या कुटुंबाच्या कंपनीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू होता। आज आमच्या निदर्शनास जी कामं आली त्याच्यापैकी आम्ही काही कामं आपण काही डिपार्टमेंट मधली सेक्शन मधली काढली आहेत आणि ती आज आपल्या समोर आपण आणली आहेत आणि त्याच्या आपण संपूर्ण शासनाकडे देखील विविध ठिकाणी दाद मागितलेली आहे। आपल्याला सांगू इच्छितो की ह्या कंपनीच्या माध्यमातून जे आपल्याकडे नॅशनल हायवे आणि आपलं जे पीडब्ल्यूडी विभाग आहे त्या विभागाची जी आपण चलन म्हणतो, डांबरासाठी आपण डांबर विकत घेतो, ते डांबर चलन हे एकच डांबर चलन हे 2-2, 3-3 विभागामध्ये वापरलेलं आहे। म्हणजे ज्या वेळेला हे डांबराचं चलन शासनाकडनं जे दिलं जातं डांबर कंपनीकडून ते जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते ज्या कामासाठी वापरतात ते सेक्शन इंजिनियर असतील किंवा कोण असेल तर त्याच्यामध्ये ते डांबर पूर्णपणे वापरल्याची नोंद करतात आणि त्याच्यावरती शिक्का मारतात आणि त्यांची सही मारून ते डांबराची प्रत जी आहे ओरिजिनल प्रत ही त्या कामाला लावतात। परंतु संबंधित इंजिनियर्सनी कुठेही शेरा न मारता डांबराचे फक्त झेरॉक्स काढली आणि त्याच्यावरती शेरा मारून ती आपल्या ज्या एमबी रेकॉर्ड करतात त्याच्यासाठी ज्या बिलासाठी वापरतात त्यासाठी वापरली। परंतु जे चलन आहे ओरिजिनल चलन हे पुन्हा मालकाला दिलं गेलं, ज्यामुळे मालकाने 2-3 ठिकाणी हे डांबर वापरलं गेलं, डांबराचं चलन वापरलं गेलं आणि त्या माध्यमातून खोटी बिलं काढली गेली। सुमारे आता जी आम्ही काढलीत कामं ही सुमारे 33 कोटी रुपये 33.5 कोटी रुपयाची कामं आहेत जी 2-2, 3-3 ठिकाणी वापरली गेली। म्हणजे सुमारे 70 ते 80 कोटीचा घोटाळा तर इथेच आपल्याला या 2 सेक्शन मध्ये ह्या येणाऱ्या मागील 1-2 वर्षामधल्या दिसत आहेत। म्हणजे जर आपण पाहिलं तर ह्या कंपनीने जवळजवळ 2004 पासून हे खोटी कामं करण्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि आम्ही तशी मागणी देखील शासनाकडे करतोय की ह्या माध्यमातून जेवढं आपण सखोल चौकशी कराल तेवढी आपण करावी। त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल तर याच्यामध्ये MIDC जो भाग आहे हा आता सध्या स्वतः उदय सामंत त्या खात्याचे आमदार आहेत, मंत्री आहेत आणि ते मंत्री असताना त्यांच्याकडे जे PA आहेत जे पूर्वी पण होते आणि आताही आहेत त्यांच्याच सहीने हे बिल दिलं गेलेलं आहे। म्हणजे डांबराचं डबल बिल देण्याचं काम हे त्यांच्या सहीने गेलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर एक तुम्हाला आपल्याकडे 3 नंबर 4 नंबर पेज नंबर हे दुसरं जे आपण पत्र दिलंय त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की MIDCच्या ह्याच्यामध्ये त्यांनी चलन जी वापरले म्हणजे 28 तारीखला 28/2/21 ला हे काम पूर्ण करायचं होतं, परंतु ह्यांनी जी चलनं वापरली आहेत ती साधारण 5/5/21 म्हणजे 28/2 ला काम पूर्ण झालं, पण त्यांनी जे डांबराचं चलन वापरलंय
म्हणजे काम करण्यासाठी ते वापरलाय 5-5-21, त्याच्यानंतर वापरलाय 21-12-21, त्याच्यानंतर 6-12-21, 7-12-21. म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर डांबराचं चलन वापरलं आहे. म्हणजे केवढा मोठा घोटाळा आपल्या लक्षात येईल. म्हणजे असे अनेक घोटाळे ह्यांच्या माध्यमातून आपल्याला उघडकीस करता येतील. रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, त्याचबरोबर गोव्याचा काही भाग आणि कोल्हापूरकडे जो आपला रत्नागिरी जिल्हा जोडला जातो त्या ठिकाणी ह्या सगळ्या भागाचं आपल्याकडे हे जे केलं जातं म्हणजे काम केलं जातं ते ह्या कंपनीच्या माध्यमातून केलं जातं. आपण फक्त 2 सेक्शन मधनं ही कामं, 2 ते 3 सेक्शन मधनं ही कामं काढली आहेत आणि ही पण ह्या 1-2 वर्षातली आहेत. आपण बघतात की आताच आपल्याला समोर इथे जवळजवळ 70-80 कोटी रुपयाचा घोटाळा इथे दिसतोय आणि ती आपण सखोल मागणी मागितली आहे. तर ती जर सगळी चौकशी केली असता आपल्याला नक्कीच 1000 कोटीचा घोटाळा याच्यामध्ये सापडून येईल. आणि शासनाला आमची मागणी आहे की याच्यामध्ये सखोल लक्ष घालून लवकरात लवकर ह्याची चौकशी करावी. आणि जे उदय सामंत आहेत यांना आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी देखील केलेली आहे की उदय सामंत हे मंत्री आहेत आणि त्यांना नैतिक अधिकार यामधून राहत नाही. कारण ते ज्या कंपनीचे मालक आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांचे भाऊ आहेत आणि हे स्वतः त्यामध्ये शेअर होल्डर आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं खबरें आज भी। हम मौजूद हैं मराठी पत्रकार संघ में, जहां पर रत्नागिरी PWD नेशनल अथॉरिटी द्वारा रोड बनाने में बड़े पैमाने का भ्रष्टाचार का उजागर करने के लिए आज मुंबई पत्रकार संघ में हमारे सामने मौजूद है। उनसे बात करेंगे किस तरह से और कितने करोड़ का भ्रष्टाचार और कौन लोग यहाँ के शामिल है। जो राज देता है उसमें शामिल होने की आशंका बड़े पैमाने पर जताई जाती है। तो उन्हीं से सर बात करेंगे दर बदर क्या है ये पूरा मामला। सर, खबरें आज भी में स्वागत है। सर, क्या कहेंगे इस मामले के अंदर? मैं मिलिंद कीर हूँ, रत्नागिरी से आया हूँ। मैं रत्नागिरी का एक्स प्रेसिडेंट हूँ। और हम लोगों ने जब भी बारिश में, कोकण में तो बहुत सारी बारिश रहती है, तो रत्नागिरी के यहाँ का जो रोड था, यानी कि आरवली से कांटे और वहाँ के आगे से वाकेड़ तक था, तो वहाँ पे बहुत सारे गड्ढे थे। तो हम लोग ने सोचा कि उनसे बात करें, डिपार्टमेंट से बात करने के लिए गए तो डिपार्टमेंट ने हम लोग की कोई सुनवाई सुनी ही नहीं। तो फिर हम लोग ने आगे जाके बताया कि अगर RTI से पेपर निकालते तो पेपर निकालने के बाद हम लोग को पता चला कि बहुत सारा इसमें जो भ्रष्टाचार हुआ है, वो भ्रष्टाचार के बारे में हम लोग ने सब देखा। तो एक चलन, जो डांबर का चलन रहता है, वो 3 डिपार्टमेंट में लगाया हुआ है। तो 3 डिपार्टमेंट में लगाने के बाद उन्होंने 2 डिपार्टमेंट का पैसा ऐसा ही उन्होंने एटा है। तो ऐसे जो काम किया है उन्होंने, तो उसके बारे में हम लोग ने देखा तो तकरीबन 70-80 करोड़ का घोटाला इसमें हम लोग को नजर आया। ये खाली 1-1.5 साल का हम लोगों ने काम निकाला था। उन्होंने तो 20 साल से काम कर रहे हैं ये डिपार्टमेंट में। तो अगर वो ढूंढा जाए तो और बहुत सारे डिपार्टमेंट है, उसमें से हम लोग ने खोजा नहीं है। अगर उसमें भी हम लोग हाथ डालेंगे तो हम लोग को ऐसा लगता है कि 1.5-2 हज़ार करोड़ से ऊपर ये घोटाला हो सकता है। उसकी जांच हम लोग यानी कि उससे हम लोग खोज कर रहे हैं। तो ये जो काम है, जो अपना रोड जो जिसने बनाया था, जिनके पास काम था, तो उनका नाम है मैं RP सामंत कंस्ट्रक्शन कंपनी प्राइवेट लिमिटेड। उनके जो कंपनी के ओनर है और उनके बेटे हैं, वो उदय सामंत जी के जो नामदार है, उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, उनके पिताजी है और उनके भाई है। तो और वो खुद उसमें कंपनी में शेयर होल्डर है। तो ये सब उसकी जो पूरी जानकारी मिलने के बाद हम लोग ने सोचा कि अगर इसमें आगे जाके वो सब निकालना चाहिए और जो ठेकेदार और जो कर्मचारी उसमें ये है एक दूसरे को मदद कर रहे हैं और एक दूसरे से मदद करके जो घोटाला किया है, उनके ऊपर कुछ कार्रवाई हो। और आगे जाके हम लोग ने इससे हम लोग पेपर सब निकाले हैं और शासन
प्रशासन से भी हम लोग ने मांग की है कि इनके ऊपर कार्रवाई हो जाए, और मुख्यमंत्री से भी हम लोग ने मांग की है कि इनको यहाँ से निकालो, यानी कि इनका राजीनामा तो बनता ही है, उन्होंने राजीनामा देना चाहिए। और जो उदय सामंत अपने पूरा राज्य में अपना कुछ अलग पवित्रा है, अलग प्रकार के वो नेता है, ऐसे सबको ये करते हैं, तो उन्होंने कुछ जिम्मेदारी देके राजीनामा इस्तीफा देना चाहिए। और अगर इस्तीफा नहीं देते तो मुख्यमंत्री जी ने उनसे इस्तीफा देना चाहिए या उनको बर्तरफ करना चाहिए। क्या कहेंगे अभी इसके बाद आपका कौन सा रहेगा? हम लोग तो अभी शासन दरबार में हम लोग तो गए हैं, उनके हम लोग ने न्याय मांगा है। अगर उधर न्याय नहीं मिलता है तो हम लोग आगे न्याय देवता से जाके न्यायालय में मांग रहे हैं। तो न्याय कोर्ट में जाएंगे, ऐसा इन साहब का कहना है कि ये जो बड़े पैमाने पे जो आरडी सामंत कंपनी है, वो जो बड़े पैमाने पर मिनिस्टर होने के लिए, मंत्री होने में जो योगदान इनका इस भ्रष्टाचार में शामिल हुआ है, उसी को लेकर यहाँ पर आज मराठी पत्रकार संघ में पूरी जानकारी दिया है और कोर्ट में जाने की भी बात कही है। तो देश प्रदेश के लिए देखते रहिए खबरें।